तर पोटासोबत ना मनालाही खुश ठेवलं पाहिजे. त्यासाठी आज सकाळी मी बनवले होते नूडल्स. तर तुम्ही म्हणाल सकाळी नूडल्स कसे काय? तर माझ्या मुलीला टिफिनमध्ये मला नूडल्स द्यायचे होते. कारण रोज-रोज भाजी भाकरी खाऊन ना तिला खूप कंटाळा आला होता. त्यासाठी आज तिच्या आवडीचं म्हटलं नाश्ता बनवावा. त्याच्यामुळे आज टिफिन पस्त होणार आणि तिचं मनही खुश. आणि आज सकाळी सूर्याकडे पाहिले तर असं वाटत होतं की तो जणू रागानेच बाहेर निघाला. इतकं कडक ऊन होतं. आणि सगळी कामं आवरून आज करायला घेतली होती मी तुकडा चकली. आता ही चकलीची जी भाजणी होती ना ती मला माझ्या आईने दिली होती. आता बरेच दिवस झाले ती काही मी केली नाही. म्हटलं आज बनवावं. तर चकली म्हटली तर सगळ्याच आवडतात आणि माझ्या घरामध्ये तर सगळ्यांनाच आवडतात ना, खास करून तर मला. त्याच्यामुळे म्हटलं आपल्यासाठी तरी काहीतरी बनवावं. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा ना घरचे पदार्थ बनवून खाल्लेले चांगलेच असतात. आणि माझ्या मिस्टरांचं तर ते नेहमी तेच म्हणणं असतं की मी सगळं काही घरीच बनवलं. पण मी मात्र कंटाळा करते आणि इतकी सारी मी तुकडा चकली बनवली. आता ही चकली मी बनवत होते तेवढ्यापर्यंत माझ्या मुलाने इतका पसारा करून ठेवला होता. आणि एवढं सगळं करून आत्ता बघा कसं शांत झोपला. आणि दिवसभर असंच चालू असतं. उठल्यानंतर मस्तपैकी पाऊस चालू होता तर त्याचा त्याने लगेच आनंद घेतला. सायकल काढली आणि निघाला फिरायला. आता याच्यासारखा पावसाचा आनंद दुसरा कोणालाच घेता आला नसेल. खूप खुश होता तो सायकल पावसामध्ये चालवताना. आणि दुसऱ्या दिवशी काय शेतकऱ्याची शेतीची कामं लगेच सुरू. आता पाऊस पडला की लगेच पेरणी करायला शेतकऱ्याची सुरुवातसुद्धा केली. आता पेरणी करून झाल्यानंतरसुद्धा त्यांना राखण करावीच लागतात म्हणून ते काका बसले होते आणि ही त्यांना गप्पा मारण्यात कंपनी देत होती. आणि टी व्ही बघता बघता आमच्या काही ना काहीतरी उठाठेव्या चालू